दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयांच्या समाजसेवा विभागाद्वारे संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या 18व्या पुण्यतिथी व विश्व बंधुत्व दिवस या निमित्ताने एक विशाल रक्तदान शिबिराचे अभियान राबवण्यात आले। याच अंतर्गत श्रीनगरमधील ब्रह्मकुमारी सेवा केंद्राद्वारे 24 ऑगस्ट 2025 रोजी हे शिबिर श्रीनगरमधील नायर वेलफेअर असोसिएशन नायर भवन सेक्टर 3 ठाणे येथे ठेवण्यात आले। हा कार्यक्रम सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होता। सेवा केंद्राने हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जलकल्याण समितीचे कैलासवासी वामनराव ओक रक्त केंद्र नौपाडा ठाणे या संस्थेद्वारे राबवले गेले। या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट प्रणिता शिंदे यांनी केले, ज्यामध्ये 8400 युनिट ml रक्त जमा करण्यात आले। यावेळी ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या सेवा केंद्र संचालक BK सीता दीदी, BK मनीषा दीदी, BK कुसुम दीदी, BK कल्पना दीदी, BK सुनीता दीदी, BK वैभवी, BK विमल, BK हरीश, BK नितीन, BK राजेश, BK प्रवीण आणि सर्व सेवेकरी यांनी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। ॲडव्होकेट प्रणिता मनोज शिंदे आणि श्रीनगर इथून मी बोलते। आज मी इथे जो कार्यक्रम चाललेला आहे त्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगणार आहे। ब्रह्मकुमारी संस्था यांच्या पूर्व मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांची जी 18वी पुण्यतिथी आहे हिचं औचित्य साधून इकडे एक चांगला ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी लावलेला आहे आणि विश्व बंधुत्व दिवस जो असतो तर याचं औचित्य साधून त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे आणि भारत आणि नेपाळ यांचं यांचं एकत्र हे व्यापक अभियान चालू त्यांनी ठेवलेलं आहे, सुरू केलेलं आहे आणि याच्याद्वारे 1 लाख युनिट रक्तदान करण्याचा ह्यांनी संकल्प सोडलेला आहे। म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद घेतली जाईल आणि या अभियानाचा शुभारंभ 17 ऑगस्टला नवी दिल्लीमध्ये केंद्रीय स्वास्थ्य मंत्री श्री JP नड्डा यांच्याद्वारे केलं गेलेलं होतं
तर यानंतर 22, 23, 24, 25 या दरम्यान भारत आणि नेपाळमध्ये 6,000 पेक्षा जास्त सेवा केंद्रांवर हे रक्तदान शिबिर हे आयोजित केले गेले. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. आता आमच्याकडे इकडे ठाण्यामध्ये वारे एस्टेट आहे श्रीनगरला. हा आमचे सीता दिदी आहेत, तुम्ही बघू शकता. इथे फार सुंदर आणि मोठा कॅम्प लावलाय. उत्साहाने सगळे रक्तदान भरभरून रक्तदान करतात. खरं म्हणजे दानात दान रक्तदान ह्याहून श्रेष्ठ दान नाही. हे पुण्याचं काम आहे. तर दोन्ही अव्याहत श्रम करून इथे डॉक्टर मंडळी कामाला लागलेली आहेत. खाण्यापिण्याचं भान सोडून त्यांचे श्रम दिसत आहेत. डॉक्टर आहेत आणि शिवाय रक्तदाते पण आहेत. तर इथे एक फार चांगली चेतना आहे. तर माझं एक सर्वांना एक नम्र आवाहन असं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन आपल्याकडनं जितकं शक्य असेल आपण रक्तदान करावं आणि या शिबिराला भरघोस प्रतिसाद द्यावा अशी मी नम्र विनंती आणि आवाहन करते सर्वांना. प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के तरफ से सारे भारत में तथा नेपाल में रक्तदान का आयोजन किया गया है और इसका उद्देश्य है कि जिन लोगों को समय पर रक्त की आवश्यकता होती है उन्हें समय पर मिले। हम लोग देखते हैं कितने समय ऐसे होता है कि लोगों को रक्त न मिलने पर समय पर कि उनका जान भी जा सकती है। इस उद्देश्य को सामने रखकर प्रजापिता ब्रह्मा कुमारी इस रक्तदान शिविर का आयोजन किया गया है। इसके अंतर्गत इस रक्तदान को गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज करने का एक उपक्रम भी यहाँ से किया गया है। प्रजापिता ब्रह्मा कुमार एक आध्यात्मिक संस्था है। इसके द्वारा राज्यों का एजुकेशन दिया जाता है और इसका अभ्यास घर गृहस्थ में रहते हुए सभी भाई बहनें कर सकते हैं और यहाँ पे प्रवेश निःशुल्क है। कितने लोगों ने इस आध्यात्मिक ज्ञान को अपने जीवन में धारण करके अपने जीवन में सुख शांति प्राप्त किया है। जीवन से दुख अशांति मिट जाती है। लेकिन आज का हमारा मेन उद्देश्य है इस रक्तदान से जीवदान देकर अनेक आत्माओं का जीवन को बचाए। इस उद्देश्य को लेकर इस अभियान का सारे भारत में तथा नेपाल में आयोजन किया गया है कि प्रजापिता ब्रह्मा कुमारी एक ऐसी संस्था है, उनका मेन उद्देश्य है कि विश्व का कल्याण करना। हमारे आदरणीय प्रकाशमणि दादी अपने नश्वर शरीर का त्याग करके 18 वर्ष हुआ इस 25 अगस्त को। इस दिन को हम विश्व शांति दिवस के रूप में मनाते हैं। इस विश्व शांति विश्व कल्याण का आयोजन को मन में रखते हुए ही इस रक्तदान शिविर का आयोजन किया गया है। हमारा यही उद्देश्य है हर एक मानव का कल्याण हो, हर एक मानव को समय पर सहयोग मिले और हर एक मानव अपने जीवन को सुख शांति प्राप्त करे। इस उद्देश्य को लेकर यह महान कार्य का आयोजन हमने किया है और इसका हमारा यही मन में एक उद्देश्य, यह मन में यही एक आश है कि इसका जो लाभ है जन जन को मिले। ओम शांति।